सकाळतर्फे जलस्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रव्यापी जागर सुरू आहेत। त्यासाठी सर्वजल अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी याला आपला पाठिंबा दर्शवलाय। पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक गट शपथही घेतोय। दादर परिसरातील कीर्ती महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी जलसंकल्पाची शपथ घेऊन सकाळच्या या सर्वांसाठी पाणी उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवलाय। सकाळ माध्यम समूहाच्या या सर्वजल अभियानाला स्तुत्य ठरवत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी प्रांगणात एकत्र येऊन जलसंकल्पाची शपथ घेतली। I really appreciate this abhiyan, that this is what the thing is, that they have focused the youth. If we are conserving water, that is the basic lifeline of the civilization. That is the origin of life in this earth. Then why shouldn't we thinking or at top priority to conserve water? आजच्या तरुणांनी काहीतरी विचार करणं गरजेचं आहे, कारण फक्त शासनाला आपण टार्गेट करून काही होत नाही। स्वतः देखील काहीतरी कृती केली पाहिजे। आणि तुम्ही साम मराठी आणि सकाळनी आमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलात आणि आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, त्याबद्दल धन्यवाद। पाण्याच्या थेंबाची वेशभूषा केलेला विद्यार्थी आणि पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी डोक्यावर बांधलेल्या फिती, हातात चित्र आणि घोषवाक्यांचे फलक, छत्र्या अशा जल्लोषात ठाकुलीतील महिला समिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी शाळेतील बँक ऑफ महाराष्ट्रपर्यंत पाण्याच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढली। सकाळ माध्यम समूहाच्या सर्वजल अभियानाला पाठिंबा देण्यासाठी आणि पाणी बचतीचं आवाहन करण्यासाठी शाळेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला। सुरुवातीला शाळेतील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागातील 500 विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली। शिक्षिका स्मिता रवी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली। त्याचबरोबर सर्वजल अभियानाची माहिती आणि पाणी बचतीचं महत्त्वही पटवून दिलं। Mediator of the Sakali paper had conducted the very good campaign in our school. It's really a very good encouragement for the children from junior KG to 10th standard. All the students had took up participants, and the college students also have took up participants. Their main aim is to save the water. Now it is a rainy season. Now only we can save the water. If we not save the water now, it's very difficult to save the water afterwards. I am very much grateful for the paper Sakal to organize this program. Our children were highly motivated with this. We had normally Maharashtra faces a drought problem. I hope with this message we start from the school, from the houses, and the message goes out to the society, and that way water is saved. And in the coming years we will not have such problem of drought in Maharashtra. हा जो कार्यक्रम आमच्या शाळेत आज राबवला गेला तो अतिशय उत्साहवर्धक कार्यक्रम होता आणि आमच्या सगळ्या शाळेतल्या मुलांमध्ये मी एक उत्साह बघितला आणि त्यांनी आम्ही पाणी वाचवू अशा शब्दापर्यंत सुद्धा घेतल्या। आणि अशा प्रकारचा शाळेत कार्यक्रम हा पहिल्यांदाच झाला आमचा। याच्यापूर्वी पाणी वाचवा असा कार्यक्रम कधी झालेला नव्हता। पुण्यामध्ये सर्वजल अभियानात लायन्स क्लब आणि वाहतूक पोलीस याशिवाय सेंट मिराज या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला। या सर्वांनी पुण्यातील स्वारगेटमधल्या जेधे चौकात जाऊन पाणी वाचवण्याचं आवाहन नागरिकांना केलं। यावेळी पाणी बचतीचे पोस्टर्स हातात घेत घोषणा देत हे सारे जण सहभागी झाले होते। सकाळ आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचं कौतुक करत या सर्वांनी यामध्ये स्वतः सहभागी होत जनजागृती करणार असल्याचं म्हटलंय। आपण पाहतो की या ठिकाणी काही भागामध्ये पाणी वाहून चाललंय आणि काही ठिकाणी असा भाग आहे की ज्या ठिकाणी प्यायला पाणी नाही आहे। मग अशा ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा लोकांसाठी जरी आपण पाणी वाचवलं त्यांच्याकडे पाहून, तरी पण या उपक्रमाचं फळ मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो। हे अभियान जे घेतलेलं आहे ते फारच चांगलं आहे। ज्याप्रमाणे माणसाला प्रत्येक रक्ताच्या थेंबाची गरज असते जीवनासाठी, तसे पाण्याच्याही प्रत्येक थेंबाची गरज आहे। काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही आहे आणि आपल्या सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी असं मुबलक वाया जातं। तर हे प्रत्येकाने ह्यातून ध्यानात घ्यावं, धडा शिकवावा।
पाणी बचत करण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं जलदिंडी काढली, तसंच सर्वजल अभियान राज्यभर राबवलं. याचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचताना दिसतंय. विशेष म्हणजे विद्यार्थीही या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसतायत. पाणी साक्षरता आणि जल अभियानामध्ये पुण्यातल्या अभिनव एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी सहभागी झालेत. एक एक थेंब पाण्याचा प्रयत्न करूया जपण्याचा असं म्हणत राज्यभरामध्ये रस्त्यांवर विद्यार्थी पाणी बचतीसाठी जनजागृती करताना दिसत आहेत. आता पुण्यातल्या अशाच एका चौकामध्ये आहोत. आपण पाहू शकतोय अभिनव एज्युकेशन सोसायटीचे हे सारे विद्यार्थी आहेत आणि ठिकठिकाणी थांबून हे सारे विद्यार्थी पाणी वाचवण्याचा संदेश देताना आपल्याला दिसत आहेत. यांच्या हातात विविध फलक आपण पाहू शकतोय. सकाळच्या उपक्रमाला जाहीररित्या असा पाठिंबा हे सारे विद्यार्थी देतात. वेगवेगळे स्लोगन्स या सगळ्यांनी तयार केले आहेत, वेगवेगळ्या घोषणा तयार केल्या आहेत. त्याच्या माध्यमातून हे सारे विद्यार्थी या ठिकाणी हा पाणी वाचवण्याचा संदेश देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे हे सारे विद्यार्थी आहेत आणि आपण पाहू शकतो उत्स्फूर्तपणे हे सारे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, सकाळच्या या उपक्रमामध्ये तुम्ही सुरुवातीपासून सहभागी होता, काय वाटतं या उपक्रमाविषयी आणि आज तुमचे सगळे विद्यार्थी इथे जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय सांगाल? हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. पाणी नसेल तेव्हा आपल्याला पाण्याची किंमत कळते आणि म्हणून पाणी पाऊस ज्यावेळेला पडतो आहे, ज्यावेळेला पाणी मिळतं आहे त्यावेळेला ते अडवा, ते जिरवा, पाण्याचे साठे वाढवा हा जो संदेश सकाळच्या माध्यमातून जल अभियानामधनं दिलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थीने आपल्याबरोबर आपण त्यांच्याशी बोलूयात. नक्की त्यांना काय वाटतंय पाणी वाचवण्याबद्दल. तू या अभियानामध्ये आज सहभागी झाली, तुम्ही जोरजोरात घोषणा देताना मी पाहिलं. काय घोषणा होते आणि तुला काय वाटतंय पाणी वाचवण्याची गरज आज आहे का, आणि असेल तर कशा पद्धतीने तुम्ही ही जनजागृती करताय? ॲक्च्युली आजकाल फार्मर्स लोक आधी सुसाईड करायचे पाणी नाही आहे म्हणून. आज जेव्हा एवढा पाऊस पडला तर पाणी भरपूर वाया गेलं तर कुणी वाचवत नाही आहे. सो आम्ही सकाळच्या निमित्ताने अभिनव कॉलेजचे मुलं आज आम्ही एवढी रॅली काढली आणि मोठमोठ्याने घोषणा देत चाललो आहे. जस्ट आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे वॉटर आपलं लाईफ आहे आणि जस्ट आपण जर का सेव्ह केलं तर आपल्याला पुढे जनरेशन आपली वाचू शकते. थँक्यू. एखादी घोषणा देतात का तुम्ही आमच्यासाठी? हो, सेव्ह वॉटर पर्क्युलेट वॉटर. Save water, percolate water. Save water, percolate water. Save water, percolate water. एक थेंब पाण्याचा निश्चय करूया जपण्याचा. एक थेंब पाण्याचा निश्चय करूया जपण्याचा. एक एक थेंब पाण्याचा निश्चय करूया जपण्याचा असं सगळे हे विद्यार्थी म्हणतात. आपण पाहू शकतोय की यावर्षी पाऊस झाला आहे, मात्र हा पाऊस पुरेसा आहे की नाही हे अजून ठरवायची वेळ आहे. पाणी वाचवण्यासाठी फक्त पाऊस होणंच महत्त्वाचं नाही, ते जे पाणी आपल्याला मिळतंय पावसाच्या स्वरूपात ते वाचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असाच संदेश हे सारे विद्यार्थी देत आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं सर्वजल अभियान हा उपक्रम सुरू केलाय. या मोहिमेला सगळ्याच स्तरातून पाठिंबा मिळतोय. पुण्यातही हा उत्साह कमी होताना दिसत नाही. पुण्यातल्या अप्पर इंदिरा नगर भागामध्ये असणाऱ्या हिरामण बनकर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पाणी बचतीची शपथ घेतली आणि यासाठी ओम मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळानंही पुढाकार घेतलाय. विद्यार्थ्याला पाण्याचं महत्त्व कळावं या दृष्टिकोनातून आम्ही ह्या शाळेमध्ये उपक्रम घेतला गेला. दरवर्षी आम्ही अशा विविध उपक्रमामध्ये सहभागी होत असतो. पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बालवयातच त्या मुलांना महत्त्व कळलं गेलं तर पुढच्या पिढ्यांसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल, पुढच्या पिढ्यांना पाण्याचं महत्त्व कळेल. त्या दृष्टिकोनातून आज सर्व म्हणजे आज 2000 विद्यार्थ्यांना मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले गेले. मंडळाचं हे 21वे वर्ष आहे. मंडळ दरवर्षी कोणता ना कोणता सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतं. यावर्षी सकाळ माध्यमाशी आमचा संपर्क झाला आणि जेणेकरून आम्ही त्यांच्याशी संपर्कात आलो आणि आम्हाला माहिती मिळाली की यावर्षी त्यांनी जलदिंडीचं अभियान हे केलेलं आहे. तर मंडळाने त्यामध्ये पुढाकार घेतला आणि जी काय माहिती हवी होती ती सकाळच्या ऑफिसला जाऊन आम्ही ती माहिती घेतली आणि त्या माहितीबद्दल आम्ही तिथे संपर्क साधला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असे आपण उपक्रम करू शकतो. तर आम्ही ह्याचा विचार केला की हे आपण जास्त मुलांपर्यंत आणि जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो. तर ही हिरामण बनकर शाळेत आम्ही प्राचार्यांना सर्वांना ओळखतो. तर त्यांनी आम्हाला मदत केली की आमचे विद्यार्थी सर्वजण सहभागी होऊ शकतात त्या कार्यक्रमामध्ये. सकाळ माध्यम समूहाच्या सर्वजल अभियानाला वाढता प्रतिसाद मिळतोय. राज्यभरातून विविध स्तरातून पाणी बचतीसाठी लोक शपथबद्ध होताना दिसत आहेत. ठाण्यातल्या खारेगाव परिसरात असलेल्या सया पार्कच्या सदस्यांनी पाणी बचतीसाठी एक खास फ्लेक्स तयार केलाय. या फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती होईल असा विश्वास या सया पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय. ग्रुप 1
मंडळाने असं योजलं की आपण सकाळ आणि साम टी व्हीला फॉलोअप करून, म्हणजे ज्यांनी तो उपक्रम राबलेला आहे की पाणी बचाव, ह्याला फॉलोअप करून आणि ही थीम मांडली आणि आमच्या सोसायटीतले अधिकाहून अधिक लोक ह्या थीमला फॉलोअप करतात. तसं इतर लोकांनीही त्याला फॉलोअप करावं अशी इच्छा ठेवून आम्ही ही थीम मांडलेली आहे. आपल्याला आज पाणी वाचवणं नक्कीच जरुरी आहे जर आपल्याला पुढची पिढी सर्वाईव्ह करायची असेल तर. त्यासाठी आमचा हा उपक्रम आहे, छोटासा आमचा प्रयत्न आहे आमच्यातर्फे समाजाला की आज पाणी वाचवा म्हणजे उद्या तुमची पुढची पिढी नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. एकूणच सकाळच्या सर्वजल अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय. पाण्याच्या बचतीसाठी आता प्रत्येक जण आपापल्या परीनं पुढे येऊन झगडताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.